नमस्कार, तुमची आमची पाककला या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत। आज आपण बनवतोय पापडाचं चिकन। त्यासाठी इथं मी पापड भाजून घेते। तुम्ही इथं कोणत्याही प्रकारचे घरचे विकतचे कुठलेही पापड वापरू शकता। पापड गरम असतानाच मी त्याची दुमडी करून घेते। तुम्ही हवे असल्यास पापड गार झाल्यानंतर त्याचे मोठे मोठे तुकडे करून घ्या। ही भाजी बनवताना पापडाचे फार छोटे तुकडे करू नका। इथं मी 4 पापड घेतलेत। 4 पापड चांगले भाजून त्याची दुमडी करून घेतलेली। नॉनव्हेज पेक्षाही खूप छान ही भाजी बनते। आता याच्यासाठी आपण मसाला तयार करून घेऊया। इथं मी 1 लसणाची कुडी, आल्याचा तुकडा, कोथिंबीर, 2 चमचे खोबरे खिसून घेतले। आता हे सगळं मिक्सरला बारीक करून घेऊया। मिश्रण बारीक झाले तोपर्यंत आपण कढईमध्ये 2 पळी तेल घेऊया। ही भाजी खूप म्हणजे खूप झटपट होते। तेल थोडंसं गरम झालं की त्याच्यामध्ये आपण छोटा चमचा जिरे टाकूया, 1 चमचा हळद टाकूया, वाटलेला मसाला आहे तो याच्यामध्ये टाकून घेऊया आणि चांगला असं परतून घेऊया। भाजीला काय नसेल तर ही खूप छान अशी भाजी बनते। खूप झटपट होते, फार साहित्याला लागत नाही। याला तेल चांगलं सुटले। आता त्याच्यामध्ये आपल्याला इथं 2 चमचे कांदा लसूण मसाला वापरायचा आहे। कांदा लसूण मसालाच वापरायचा म्हणजे या रेसिपीला आणखीन टेस्ट येते। 1 चमचा गरम मसाला वापरायचा आहे। इथे तुम्ही कुठलाही गरम मसाला वापरू शकता। चवीप्रमाणे मीठ टाकायचे। मीठ टाकताना थोडंसं कमी टाका कारण पापडात मीठ असतंच। आता हे सगळं परतून थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे शिजवून घ्यायचं। पाणी आटलं की पुन्हा आपल्याला त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे। जेवढी आपल्याला पातळ भाजी हवी त्या प्रमाणात आपण पाणी टाकून घेऊया। उकळी आली। आता आपण जे पापड दुमडी करून ठेवले होते ते उकळीमध्ये सोडायचे। अगदी अर्धा मिनिट किंवा 1 मिनिटात होतं हे। फार वेळ लागत नाही आणि फार वेळ ठेवायचंही नाही। थोडंसं त्याच्यामध्ये बुडलं उकळीमध्ये की ही भाजी तयार होते। ही भाजी भाताबरोबर चपातीसोबत खूप छान लागते। गरम असताना या भाजीची टेस्ट खूप छान येते। बघा आपली भाजी बनवून झाली आहे। आता आपण ही काढून घेऊया। बघा कशी तरी भाजी मस्त दिसते, तिखट झणझणीत। बनवतानाच खूप छान वाटते, खाताना तर त्याहून छान। थोडीशी आपण त्याच्यावरती कोथिंबीर टाकून घेऊया। ही रेसिपी ना नक्की ट्राय करा, खूप भारी बनते। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हां, आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।